2026-27च्या नीटच्या काउन्सिलिंगसाठी कोणकोणते डॉक्युमेंट गरजेचे आहेत, कोणकोणते रिझर्वेशन आहेत आणि रिझर्वेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याची आपण एक सिरीज करत आहोत. जसे की सगळ्यात महत्त्वाचं येतं आधार कार्ड. आधार कार्ड अपडेशनमध्ये तुम्हाला काय काय अपडेट करायचं आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर येतं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा मग नॉन क्रिमिलियर हे कोणी कोणी काढावे लागते. त्याच्यानंतर येतं इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट हे कोणी काढावे लागते. त्याच्यानंतर येतं EWS सर्टिफिकेट, हे स्टेटचं काढायचं की सेंट्रलचं काढायचं. त्याच्यानंतर हिली एरिया महत्त्वाचा आहे. कोण विद्यार्थी हिली एरियामध्ये येतात, हिली एरियामध्ये कोणकोणते आणखीन डॉक्युमेंट लागतात. किंवा मग गॅप सर्टिफिकेट हे कोणी काढावे, जे फ्रेशर आहेत त्यांना काढावे लागते की मग जे रिपीटर आहेत त्यांना हे काढावे लागते. किंवा मग जे मायनॉरिटीमध्ये येतात, मायनॉरिटीमध्ये जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर कोणते कोणते ॲफिडेव्हिट तुम्हाला द्यावे लागतात. त्याच्यानंतर येतं 4.7, 4.8 रिझर्वेशन हे कोणत्या विद्यार्थ्यांनी काढावे लागते. त्याच्यानंतर येतं डिफेन्समधील विद्यार्थी, डिफेन्समध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागतात, D1, D2, D3 याची संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. त्याच्यानंतर PWD विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशन हे कुठलं असलं पाहिजे, स्टेटचं पाहिजे की सेंट्रलचं पाहिजे. किंवा मग जे विद्यार्थी ऑर्फनमध्ये येतात यांना कोणकोणते डॉक्युमेंट इथे द्यावे लागतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला या सिरीजमध्ये मिळून जाईल. सो अशाच माहितीसाठी किंवा मग अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आजच फॉलो करा श्रेया एज्युकेअर कन्सल्टन्सी.